नमस्कार शेतकरी बांधवांनो, पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव। शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आज कांद्याच्या आवकेत काय वाढ झाली, किती वाढ झाली, कशी झाली आणि आवक किती आहे आणि भावात काय नक्की बदल आज बघायला भेटला। सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून नसला बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून जॉग्राफी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते। स्क्रीनवर बघत आहात कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक 28 नोव्हेंबर 2024 मंगळवार गुरुवार रोजचे बाजारभाव आहे। आणि या ठिकाणी 450 नगांची आवक आहे। लाल कांद्यासाठी 450 नग, कांदा व अंदाजे 5500 क्विंटल, जवळपास 55 क्विंटलची आवक दाखल आज रोजी झालेली आहे। तर बाजारभाव रुपये प्रति क्विंटल प्रमाणे बघितले तर लाल कांदा कमीत कमी 1500, जास्तीत जास्त 5251, सरासरी 4100 रुपयापर्यंतचे मार्केट बाजारभाव आज बाजार समिती लासलगाव मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या बाजार समितीमध्ये चालू आहे। त्यानंतर बाजार समिती सोलापूर श्री शेलीरापाजवळ सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी कांदा गाडी 290 कांदा गाडींची आवक सोलापूर बाजार समितीमध्ये झालेली आहे। आवकेत वाढ आहे। कालच्या तुलनेने आज आवक या ठिकाणी कालच्या परवाच्या आणि तुलनेने आवकेत वाढ झालेली आहे। आवक या ठिकाणी 290 कांदा गाडींची झालेली आहे। तर त्यानंतर पांढऱ्या जातीच्या कांद्यासाठी आज या ठिकाणी 3 कांदा गाडींची आवक झालेली आहे। आवकेत वाढ आहे आणि एकंदरीत शेतकऱ्यांना भावात काय नक्की बदल होतो यानंतरच्याच व्हिडिओमध्ये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे लाईव्ह अपडेट बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचले जाणार आहे। त्यासाठी आता लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। अशा प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट आपण घेऊन असतो। 5251 रुपयापर्यंतचे मार्केट आज बाजार समिती लासलगाव या बाजार समितीमध्ये चालू आहे। कांद्याच्या भावात सुधारणा, एकंदरीत वाढ आपण या ठिकाणी म्हणू शकतो। परंतु जर मागणीच्या तुलनेने जर पुरवठा वाढला तर नक्कीच भावाचे घसरण होऊ शकते। मागणीच्या तुलनेने पुरवठा आता सध्या तरी वाढला असला तरी भावात सुधारणा नक्कीच आहे। या संदर्भात तुमचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा। धन्यवाद मित्रांनो। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो आहे। जय महाराष्ट्र, जय